श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जेव्हा संकटे तशीच असतात पण तुमच्या मनातील भीती कमी होते तेव्हा समजा स्वामींनी तुमच्या मनाला धीर दिला आहे. अडचणीच्या काळात अचानक मनातून एक आवाज येतो, काळजी करू नको, सगळं ठीक होईल. हा विश्वासच स्वामींच्या कृपेची सुंदर जाणीव असू शकतो. पूर्वी छोट्या गोष्टींनीही मन अस्वस्थ व्हायचं, पण आता परिस्थिती कितीही कठीण असली तरी मन शांत राहू असेल तर ही मोठी आध्यात्मिक ताकद आहे. तुम्हाला कोणीतरी सांगितल्याशिवायच स्वामींचं नाम घ्यावंसं वाटत असेल तर त्या नामस्मरणाच्या ओढीला मनापासून जपा. स्वामींची कृपा म्हणजे आयुष्यात कधीच अडचणी येणार नाहीत असं नाही, तर अडचणी आल्या तरी त्यांना सामोरं जायचं बळ मिळणं होय. जिथे तुम्हाला काहीच मार्ग दिसत नाही तिथे योग्य वेळी एखादा छोटासा मार्ग सापडतो. भक्तांच्या श्रद्धेत यालाही स्वामींच्या मार्गदर्शनाचा संकेत मानला जातो. तुमच्यातील राग कमी होतोय, अहंकार कमी होतोय आणि माणसाशी प्रेमाने वागण्यावयास वाटते तर तुमची भक्ती तुम्हाला आतून बदलत आहे. स्वामींची कृपा मिळाली की सर्वात आधी बाहेरची परिस्थिती नाही तर आतला माणूस बदलतो. मन अधिक शांत आणि हृदय अधिक प्रेमळ होतं. कधी स्वामींच्या दर्शनाची, नामस्मरणांचे किंवा त्यांच्या विचारांची अचानक ओढ लागते. त्या भावनेला दुर्लक्ष करू नका. ती तुमच्या श्रद्धेला अधिक घट्ट करणारी ठरू शकते. तुम्ही एकटे असताना स्वामींचं नाव घेतलं आणि मन हलकं झालं तर लक्षात ठेवा, तुमच्या मनाला आधार देणारी तुमची श्रद्धा किती सुंदर आहे. ज्यांनी तुम्हाला दुखावलं त्यांच्याबद्दलही मनात क्षमा निर्माण होऊ लागली तर समजा तुमची भक्ती तुमच्या हृदयाला मोठं करत आहे. स्वामींची कृपा म्हणजे चमत्कार शोधणं राहणे नव्हे, तर प्रत्येक परिस्थिती विश्वास, संयम आणि चांगुलपणा टिकवून ठेवणे. कठीण प्रसंगातही तुम्ही चुकीचा मार्ग न निवडता योग्य मार्ग निवडत असाल तर तिचा स्वामींच्या शिकवणीची खरी ताकद आहे. तुमच्या मनात वारंवार एकच भावना येत असेल, स्वामी माझ्यासोबत आहेत, मला घाबरायचं नाही, तर विश्वासाला जपा. पूर्वी भविष्याची खूप चिंता वाटायची, पण आता जे होईल ते स्वामींच्या चरणी असं म्हणत मन शांत करता येत असेल, ही मोठी अंतशांती आहे. तुम्हाला स्वतःपेक्षा दुसऱ्यांच्या दुःखाची जास्त जाणीव होऊ लागली, एखाद्याला मदत करावीशी वाटू लागली, ही भक्तींची सुंदर दिशा आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर आहे का हे पाहावायचं असेल तर स्वामींना एक प्रश्न विचारा, मी स्वामींचं नाव घेतल्यावर माझं मन अधिक चांगलं होतंय का? कधी एखादं काम जमलं नाही म्हणून दुःखी होऊ नका. कदाचित त्यातून काही शिकवण्याची वेळ असेल. श्रद्धा ठेवा आणि प्रयत्न सुरू ठेवा. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडचणीला शाप समजू नका. काही अडचणी आपल्याला अधिक मजबूत, संयमी आणि समजूतदार बनवतात. जेव्हा मनात तक्रार कमी होतात आणि कृतज्ञता वाढते तेव्हा भक्तींची खरी सुरुवात होते. स्वामींचं नाव घेताना डोळ्यात पाणी येतं, मन भरून येतं आणि काही क्षणांसाठी सगळ्या चिंता विसरतात. त्या भावनेला जपून ठेवा. तुम्हाला प्रत्येक गोष्ट लगेच मिळत नाही, पण योग्य वेळी योग्य गोष्ट मिळते असं जाणू लागतं, तर संयमाची किंमत समजायला लागली आहे. स्वामींची कृपा म्हणजे तुमचं आयुष्य नेहमी सुखाचं होईल अशी हमी नाही, पण दुःखातही तुम्ही
तुटून न जाता पुन्हा उभं राहणं असा विश्वास देणारी भक्ती आहे. तुम्ही एखाद्या चुकीच्या निर्णयांपासून वाचलात, एखाद्या वाईट सवयींपासून दूर झालात किंवा योग्य व्यक्तींची मदत योग्य वेळी मिळाली तर त्या अनुभवाबद्दल कृतज्ञ राहा. मनात सतत पैसा, प्रसिद्धी आणि अपेक्षा न ठेवता स्वामी मला योग्य बुद्धी द्या अशी प्रार्थना करू लागलात तर भक्ती अधिक खोल होत आहे. तुम्हाला स्वामींच्या चरणी काही मागण्यापेक्षा काही क्षण शांत बसावंसं वाटत असेल, त्या शांततेतही भक्तींचा संदेश अनुभव असतो. आज तुमच्यावर संकट असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, संकट तुमची ओळख नाही. संकटातून तुम्ही कसे उभे राहता ही तुमची खरी ताकद आहे. तुमच्या मनात मी एकटा नाही हा विश्वास निर्माण झाला असेल तर त्या विश्वासाला कृतीची जोड द्या. योग्य प्रयत्न करा, चांगलं वागा आणि स्वामींचं नामस्मरण करा. ज्यांच्यासाठी तुम्ही रडत होतास त्याच गोष्टींकडे आज शांतपणे पाहता येत असेल. कदाचित तुमच्या मनाने स्वामींच्या शिकवणीतून स्वीकारायला सुरुवात केली आहे. स्वामींची कृपा शोधण्यासाठी आकाशाकडे पाहण्यापेक्षा आपल्या मनाकडे पहा. भीती कमी झाली का? प्रेम वाढलं का? नम्रता वाढली का? उत्तर हो असेल तर तुमची भक्ती सुंदर मार्गावर आहे. आणि शेवटी एक गोष्ट मनात कायम ठेवा, स्वामींची कृपा म्हणजे प्रत्येक इच्छा ताबडतोब पूर्ण होणे नाही, तर इच्छा पूर्ण झाली नाही तरी मन न तुटणे, संकट आलं तर विश्वास न ढळणे आणि अंधारातही आशेचा दिवा जिवंत ठेवणे होय. मनापासून एकदा म्हणा, श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी.